तुम्ही तोंडाने हालेलुया म्हणू शकता, पण हृदयात द्वेष धरून ठेवला असेल तर आत्मा वाहणार नाही. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देवाला माहिती देत नाही, तर त्याला आमंत्रण देता. प्रार्थना कर्तव्य नाही, ती एक दार आहे जी स्वर्गाचं वातावरण पृथ्वीवर आणते. शक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही देवाने आधीच बोललेलं बोलायला सुरुवात करता. तुम्ही पाठ केलेलं प्रत्येक वचन आत्म्यासाठी एक तलवार बनतं. तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे तरी सुद्धा तुमच्यात शक्ती नाही का? आज आपण 7 कारणांबद्दल बोलणार आहोत. कधी तुम्ही असा विचार केला आहे का, देवाचा आत्मा माझ्यात आहे तरी मी आध्यात्मिक दृष्ट्या इतका कमजोर का वाटतो? जणू काही आतून स्वर्गाशी कनेक्शनच लागत नाही. तुम्ही प्रार्थना करता, उपासना करता, देवाचं वचन वाचता, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तारण पावलेले आहात, पण तरी मनाच्या खोलात असं वाटतं की काहीतरी कमी आहे, काहीतरी जुळत नाहीये. लक्षात ठेवा, देवाची उपस्थिती बाळगणं आणि त्याचा अधिकार व शक्ती अनुभवणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक विश्वासणारे देवाची उपस्थिती घेऊन फिरतात, पण त्याच्या सामर्थ्यात चालत नाहीत. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 7 लपलेले अडथळे उघड करणार आहोत. असे अडथळे जे पवित्र आत्म्याने भरलेले असूनही तुम्हाला शक्तिहीन बनवतात. आपण पाहणार आहोत काय आहे जे तुमची आध्यात्मिक शक्ती कमी करतं, काय आहे जे तुमच्या आतली आग विझवतं, आणि काय आहे जे स्वर्गाच्या सामर्थ्याला तुमच्या जीवनात मोकळेपणाने वाहू देत नाही. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला समजेल नेमकं काय तुमच्या जीवनात देवाच्या शक्तीचा प्रवाह अडवत आहे. पहिलं कारण, पूर्ण समर्पणाचा अभाव. तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे, पण पवित्र आत्म्याकडे तुम्ही नाही. 1 थेसलोनिकर 5:19 म्हणते, आत्म्याला विझवू नका. पवित्र आत्मा शक्तीने मर्यादित नाही, तो तुमच्या परवानगीने मर्यादित आहे. अनेक विश्वासणाऱ्यांनी पवित्र आत्म्याला स्वीकारलं आहे, पण त्याला आपल्या जीवनाचा पूर्ण ताबा कधीच दिला नाही. तुम्ही अजूनही स्वतःच्या इच्छा, स्वतःचा अहंकार, स्वतःचे प्लॅन्स घट्ट धरून ठेवले आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही देवाची पूर्णता अनुभवू शकत नाही जर तुम्ही अजूनही स्वतःला धरून बसला असाल. पवित्र आत्मा तुमच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करत नाही, तो समर्पणातून वाहतो. आपल्याकडे आत्मा आहे यामुळे सामर्थ्य येत नाही, पण आपण स्वतःला आत्म्यास दिला आहे यामुळे येतो. तुम्ही आत्म्याला घेऊन फिरता, पण आत्मा तुम्हाला चालवतो का? शक्तिहीन ख्रिस्ती आणि शक्तिशाली ख्रिस्ती यांच्यात फरक हा नाही की कोणाकडे आत्मा आहे, फरक हा आहे की कोण पूर्णपणे आत्म्याला शरण गेला आहे. जोपर्यंत तुमचं शरीर सिंहासनावर बसलं आहे तोपर्यंत तुम्ही अधिकारात चालू शकत नाही. समर्पण हेच ते दार आहे ज्यातून शक्ती आत येते. जोपर्यंत तुम्ही देवाशी आज्ञा पालनाबद्दल सौदेबाजी करता तोपर्यंत तुम्ही प्रवाह अडवता. पवित्र आत्मा तुम्ही जे देत आहात ते भरतो, पण जे तुम्ही धरून ठेवता ते तो भरू शकत नाही. तुम्ही एकाच वेळी पवित्र आत्म्याने भरलेले आणि स्वतःने भरलेले राहू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या योजनेला मरत नाही तोपर्यंत काही क्षेत्रांमध्ये आत्मा शांतच राहील, कारण तिथे अजूनही तुम्हीच नियंत्रणात आहात. खरं समर्पण म्हणजे फक्त तोंडी बोलणं नाही, ती जीवनशैली आहे. तो म्हणतो, प्रभू माझी नाही तुझी इच्छा पूर्ण हो, जरी त्याची इच्छा तुमच्या आरामात अडथळा आणत असेल तरी. आपल्यापैकी बरेच जण सामर्थ्यासाठी प्रार्थना करतात पण नियंत्रण सोडत नाहीत. आपल्याला आत्मा चालावा असं वाटतं, पण आपण त्याच्या मार्गातून बाजूला होत नाही. पवित्र आत्मा पाहुणा नाही की कधी भेट द्यावी, तो स्वामी आहे ज्याचं आज्ञापालन केलं पाहिजे. जर तुम्हाला त्याची शक्ती हवी असेल तर त्याला परवानगी द्या, त्याला तुमचे प्लॅन्स बदलू द्या, तुमच्या अपेक्षा पुन्हा लिहू द्या, तुमचा कम्फर्ट झोन मोडू द्या. कारण जिथे तुम्ही नियंत्रण गमावता तिथेच तो प्रवेश मिळवतो, आणि जिथे त्याला प्रवेश मिळतो तिथे शक्ती प्रगट होऊ लागते. अभिषेक तुमच्या क्षमतेवर येत नाही, तो तुमच्या उपलब्धतेवर येतो. प्रश्न हा नाही की तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे का, प्रश्न हा आहे पवित्र आत्म्याकडे तुम्ही आहात का. दुसरं कारण, तुमच्या आध्यात्मिक ओळखीकडे दुर्लक्ष करणे. सामर्थ्यासाठी जागरूकता आवश्यक आहे. होशे 4:6 म्हणतं, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत त्या तुम्ही चालू शकत नाही. पवित्र आत्मा फक्त तुम्हाला सामर्थ्य देत नाही, तो तुम्ही कोण आहात हे ठरवतो. पण जर तुम्हाला तुमची ओळखच माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या वारशाखाली जगाल. अनेक विश्वासणारे त्या गोष्टींसाठी प्रार्थना करतात ज्या आधीच त्यांच्याकडे आहेत, कारण त्यांना कळत नाही की ते काय घेऊन फिरत आहेत. तुम्ही फक्त तारण पावलेले नाही, तुम्ही ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय स्थानी बसवलेले आहात. तुम्ही फक्त साधारण व्यक्ती नाही, तुम्ही दैवीय स्वभावाचे सहभागी आहात. पवित्र आत्मा तुमच्या बाजूला नाही, तो तुमच्या आत राहतो.
तरीही बरेच ख्रिस्ती मालकासारखे नाही तर भाडेकरूसारखे जगतात. ते देवाची उपस्थिती कधीतरी अनुभवतात, पण रोज त्याच्या गौरवाचे घर बनून जगत नाहीत. लक्षात ठेवा, जे तुम्हाला कळलेच नाही ते तुम्ही प्रकट करू शकत नाही. जोपर्यंत प्रकटीकरण वास्तव होत नाही तोपर्यंत तुमची शक्ती फक्त क्षमता राहते. राजा असतानाही गुलामासारखं जगायला लावते. जो विश्वासणारा ख्रिस्तामध्ये आपली ओळख ओळखत नाही तो स्वर्गाने आधीच मंजूर केलेल्या गोष्टींसाठी भीक मागत राहतो. सामर्थ्य ओळखीतून राहते, कारण अधिकार नेहमी जागरूकतेशी जोडलेला असतो. येशू जेव्हा परीक्षेला सामोरे गेला तेव्हा तो घाबरला नाही. त्याने म्हटलं, असे लिहिले आहे, कारण त्याला माहीत होतं तो कोण आहे आणि कोणाचा आहे. जेव्हा तुम्ही विसरता की तुम्ही राजाचे पुत्र कन्या आहात तेव्हा तुम्ही अनाथासारखं जगायला लागता. जेव्हा तुम्ही विसरता की तुमच्या शब्दांत शक्ती आहे तेव्हा तुम्ही विश्वासाऐवजी शंका बोलायला लागता. पवित्र आत्मा शक्ती देतो, पण ती शक्ती प्रगट व्हायची असेल तर मनानेही सहमती द्यावी लागते. आत्म्याने चाललेलं जीवन मर्यादित विचारसरणीसोबत शक्य नाही. बरेच लोक अग्नीसाठी प्रार्थना करतात, पण विस्मरणात चालतात. जास्त सामर्थ्य मागण्याआधी जास्त प्रकटीकरण मागा. मी ख्रिस्तामध्ये कोण आहे, जितकी तुमची ओळख स्पष्ट होईल तितकी मान्यता मागणं कमी होईल. जितका तुमचा अधिकार तुम्हाला समजेल तितकीच तुमची भीती कमी होईल. तुम्हाला फक्त जगण्यासाठी निवडलेलं नाही, तुम्हाला जग बदलण्यासाठी अभिषेक केलेला आहे. शक्ती तिथे सुरू होते जिथे ओळख आठवते. तिसरं कारण, देवाच्या वचनात नसणे. पवित्र आत्मा वचनामध्ये कार्य करतो. येशू म्हणतो, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. देवाचं वचन फक्त अक्षर नाही, ते पवित्र आत्म्याचा प्रवाह आहे. जिथे वचन नसतं तिथे आत्मा शांत होतो. अनेकांना आत्म्याची हालचाल हवी असते, पण त्यांनी वचनाचा पाया दुर्लक्षित केलेला असतो. तुमच्या दिव्यात तेल नसेल तर तुम्ही प्रकाश कसा देणार? आणि हे तेल येतं वचनाशी जवळीक ठेवण्यातून. पवित्र आत्मा शास्त्राच्या रुळांवर चालतो, तो रस्त्यावर प्रवास करतो. जर तुम्ही वचनापासून दूर गेलात तर तुम्ही त्याच्या आवाजापासूनही दूर जाल. भावनिक उपासना तुम्हाला हलवू शकते, पण वचन तुम्हाला स्थिर ठेवतं. आत्मा आणि वचन हे प्रतिस्पर्धी नाहीत, ते एकमेकांचे सहकारी आहेत. वचन देवाची इच्छा दाखवतो आणि आत्मा ती पूर्ण करण्याची शक्ती देतो. वचनाशिवाय तुम्ही भावनांनाच देवाचा अनुभव समजू शकता. सत्याशिवाय सामर्थ्य म्हणजे फक्त एक आवाज, परिणाम नाही. जसं वीज वाहण्यासाठी तारं लागतात तसंच आत्म्याची शक्ती वाहण्यासाठी वचन लागतं. जर तुमचं मन प्रकटीकरणापासून अनप्लग असेल तर शक्ती कधी वाहणार? जितकं वचन तुमच्यात राहील तितका स्वर्ग तुमच्यात वाहील. येशूने सैतानावर विजय ओरडून मिळवला नाही, त्याने म्हटलं, असा शास्त्रलेख आहे. तेच त्याचं शस्त्र होतं आणि तेच आपलंही असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही वचन आत साठवता तेव्हा पवित्र आत्मा तुमचा अधिकार वाढवतो. सैतान त्या विश्वासणाऱ्याला घाबरतो जे फक्त अन्य भाषेत प्रार्थना करत नाहीत तर विश्वासाने वचन बोलतात. शक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही देवाने आधीच बोललेलं बोलायला सुरुवात करता. तुम्ही पाठ केलेलं प्रत्येक वचन आत्म्यासाठी एक तलवार बनतं. वचन इतिहासाचं पुस्तक नाही, ते जिवंत प्रवाह आहे. जर तुमचं वचनाशी नातं हलकं असेल तर आत्म्याशी नातं उथळ राहील. पण जेव्हा वचन तुमचं रोजचं अन्न बनतं तेव्हा आत्मा तुमची रोजची शक्ती बनते, कारण आत्मा तिथे श्वास घेतो जिथे वचन वास करतात. म्हणून जर तुम्हाला देवाची शक्ती तुमच्या जीवनातून वाहताना पाहिजे असेल तर वचन तुमच्या आत्म्यात इतकं खोल रुजवा की सत्य तुमची दुसरी भाषा बनेल आणि शास्त्र तुमची नैसर्गिक प्रतिक्रिया बनेल. कारण जेव्हा वचन मन भरतं तेव्हा आत्मा जीवन भरतो आणि जिथे आत्मा भरतो तिथे सामर्थ्य ओसंडून वाहतं. चौथं कारण, मनातून माफ न करणे. अडकलेल्या हृदयातून पवित्र आत्मा वाहू शकत नाही. दावीद प्रार्थना करतो, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. पवित्र आत्मा परिपूर्णतेत राहत नाही, तो पवित्रतेत राहतो. सामर्थ्य घाणेरड्या पाईपमधून वाहत नाही. तुमच्याकडे अभिषेक असू शकतो तरीही तुम्ही अडथळलेले असू शकता. देवाने दानं दिली असतील तरीही तुम्ही मर्यादित असू शकता. देवाच्या घरात उपस्थित असाल पण देवाच्या हालचालीपासून तुटलेले असू शकता. का? कारण तुमचं हृदय अशा गोष्टींनी भरलेलं आहे ज्यांच्यासोबत स्वर्ग राहू शकत नाही. पवित्र आत्मा नदीसारखा आहे, शुद्ध, जिवंत, सतत वाहणारा, जीवन देणारा. पण जेव्हा तुमच्या आत्म्याचे मार्ग कटुता, दुखलेपणा, मत्सर, अहंकार आणि माफ न करणे यांनी अडतात तेव्हा ती नदी वाहू शकत नाही. आणि थांबलेलं पाणी जीवन नाही तर मृत्यू निर्माण करतं. तुम्ही तोंडाने हालेलुया म्हणू शकता, पण हृदयात द्वेष धरून ठेवला असेल तर आत्मा वाहणार नाही.
आत्मा विभागलेल्या जमिनीत काम करत नाही. तो वेदनेत कैद झालेल्या मनाला सामर्थ्य देऊ शकत नाही. अनेक विश्वासणाऱ्यांना आत्मा नाही असं नाही, त्यांच्यात आध्यात्मिक सर्क्युलेशन नाही. त्यांनी शक्ती आतच अडकून ठेवली आहे, कारण त्यांनी दुखावलेल्या गोष्टी सोडल्या नाहीत. म्हणूनच दाविदाने नवीन अभिषेक मागितला नाही, त्याने शुद्ध हृदय मागितलं. त्याला माहिती होतं सामर्थ्य कामगिरीने नाही टिकत, ते पवित्रतेने टिकते. देव मेंढपाळाला अभिषेक करू शकतो, पण कटू आत्म्याला नाही. घाणेरड्या भांड्यात पवित्र तेल ठेवता येत नाही. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुम्ही चूक योग्य ठरवत नाही, तुम्ही तुमचा आत्मा मोकळा करता. तुम्ही त्या मार्गांतील अडथळा काढता ज्यातून देवाची शक्ती पुन्हा वाहू शकते. माफी ही भावना नाही, तो आध्यात्मिक निर्णय आहे. माफी म्हणजे, हे देवा, ज्यांनी मला दुखावलं त्यांचा न्याय तुझ्या हातात सोपवतो. आणि जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा काहीतरी अलौकिक घडतं. प्रवाह परत येतो, स्वर्ग पुन्हा तुमच्या हृदयात भरतो आणि सामर्थ्य पुन्हा चालू होते. लक्षात ठेवा, आधी शुद्धीकरण नंतर अभिषेक. देव म्हणतो, तू शुद्ध करायला तयार नसेल तर मी ओतू शकत नाही. आत्मा रागात राहत नाही, तो कृपेमध्ये राहतो. ज्या क्षणी तुम्ही वेदना सोडता त्या क्षणी देवाची उपस्थिती पाण्यासारखी तुमच्यात वाहते. तुम्ही हृदयात नरक भरून स्वर्गाचं स्वागत करू शकत नाहीत. माफी हा झडप आहे जो देवाच्या शक्तीचा प्रवाह उघडतो. कटुता सोडा आणि अभिषेक परत येताना बघा. त्यांना मनातून सोडून द्या आणि देवाला तुमचं हृदय शांततेने भरू द्या. 5वं कारण म्हणजे प्रार्थनेकडे दुर्लक्ष करणं. कारण जिथे संवाद कमी होतो तिथे शक्तीही कमी होते. येशू म्हणाला, मनुष्याने नेहमी प्रार्थना करावी आणि खचू नये. प्रार्थना ही फक्त आध्यात्मिक क्रिया नाही, ती आत्म्याचा श्वास आहे. ती तुमचा आत्मा आणि देवाच्या आत्म्यामधला जिवंत संवाद आहे. जेव्हा प्रार्थना कमी होते तेव्हा सामर्थ्य कमी होते. संवाद थांबला की नातं कमजोर होतं आणि नातं कमजोर झालं की अधिकार हरवतो. अनेक विश्वासणारे शक्तीहीन जगतात, कारण पवित्र आत्मा त्यांना सोडून गेला म्हणून नाही, तर त्यांनी त्याच्याशी बोलणं थांबवलं म्हणून. तुम्ही देवापासून दूर राहूनही आध्यात्मिक प्रवाहाची अपेक्षा करू शकत नाही. प्रार्थना पर्याय नाही, ती ऑक्सिजन आहे. जसे हवेशिवाय फुफ्फुसे कोसळतात तसंच प्रार्थनेशिवाय आत्मा कोसळतो. पवित्र आत्मा उगाच हालचाल करत नाही, तो नात्यातून, जवळीकतेतून आणि सातत्यातून कार्य करतो. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देवाला माहिती देत नाही, तर त्याला आमंत्रण देता. प्रार्थना कर्तव्य नाही, ती एक दार आहे जी स्वर्गाचं वातावरण पृथ्वीवर आणते. प्रार्थनेकडे दुर्लक्ष करणं म्हणजे देवाच्या विजेचा प्लग काढून प्रकाश का नाही असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. सॉकेट, वायर आणि बल्ब असले तरी कनेक्शन नसेल तर प्रकाश मिळत नाही. जितकी जास्त प्रार्थना तितकी जास्त चमक. कारण प्रार्थना जीवनाने काढून घेतलेली शक्ती पुन्हा भरते आणि वादळात ही आत्म्याची ज्योत जळती ठेवते. अनेक ख्रिस्ती प्रार्थनेला स्पेअर टायर सारखं वापरतात, फक्त संकटात. पण ती स्टीअरिंग व्हील सारखी असावी, जी प्रत्येक निर्णय मार्गदर्शित करते. प्रत्येक वेळी तुम्ही देवापुढे डोकं झुकवता तेव्हा तुम्ही नैसर्गिक आणि अलौकिक जगामध्ये पूल बांधता आणि देवाच्या हस्तक्षेपासाठी मार्ग उघडता. येशू स्वतः सतत प्रार्थना करत असेल तर आपण किती अधिक गरजेचे आहोत. प्रार्थना लांब असण्याची गरज नाही, ती जिवंत असली पाहिजे. सुंदर शब्दांची गरज नाही, ती हृदयाची देवाणघेवाण आहे, जिथे चिंता उपासनेत बदलते, गोंधळ स्पष्टतेत बदलतो आणि भीती विश्वासात बदलते. प्रार्थना तुमच्या आत्म्याला चार्ज करते आणि ती थांबली की ज्योती मंदावते. प्रार्थनेशिवाय ख्रिस्ती म्हणजे शस्त्राशिवाय सैनिक. कवच आहे पण शक्ती नाही. म्हणूनच पौल म्हणतो, निरंतर प्रार्थना करा. कारण प्रार्थना आत्मा जिवंत ठेवते, विश्वास सक्रिय ठेवते आणि देवाशी संबंध स्पष्ट ठेवते. सैतान चर्चला जाणाऱ्याला घाबरत नाही, पण प्रार्थना करणाऱ्याला घाबरतो. कारण प्रार्थना तुमची आत्मिक स्थिती बदलते, तुम्हाला भीतीवर उचलते, उद्देशात स्थिर करते आणि स्वर्गाच्या प्रवाहाशी जोडते. म्हणून फक्त गरज असेल तेव्हाच प्रार्थना करू नका, तर तिच्याशिवाय तुम्ही शक्तिहीन आहात हे लक्षात ठेवा. लाईन उघडी ठेवा, ज्योती जळती ठेवा, आत्मा चार्ज ठेवा. कारण जेव्हा प्रार्थना तुमची जीवनशैली बनते तेव्हा शक्ती तुमचा स्वभाव बनते. 6वं कारण म्हणजे आत्मिक निष्क्रियता किंवा समाधानात राहणे. कारण आरामाच्या जागेत देवाची शक्ती वाढत नाही. आमोस 6:1 मध्ये लिहिलं आहे, सियोनमध्ये निवांत बसणाऱ्यांवर धिक्कार असो. पवित्र आत्म्याची शक्ती कधीच आरामाच्या मांडीवर बसण्यासाठी दिलेली नाही, ती समर्पणाच्या अग्नीत जन्माला आली आहे. आत्म्याची शक्ती जिवंत आहे, ती चालते, श्वास घेते, बदल घडवते, पुढे सरकते. पण जेव्हा विश्वासणारा आत्मिक भूक गमावतो
स्थिर होतो, मध्यमपणात समाधानी राहतो, तेव्हा आतली आग हळूहळू विझायला लागते. निष्क्रियता ही अभिषेकाची शांत खून करणारी आहे. असं नाही की पवित्र आत्मा तुम्हाला सोडून गेला, तर तुमची भूकच त्याच्यासाठी संपली. तुम्ही स्वर्गाची आग घेऊन कोमट जीवन जगू शकत नाही. आत्मा त्यांना सामर्थ्य देत नाही जे निष्क्रियतेत मैत्री करतात. तो आरामात नाही तर बांधिलकीत राहतो. इतिहासातील प्रत्येक जागृती, प्रत्येक पुनरुत्थान, प्रत्येक आत्मिक ओतप्रोतपणा अशा लोकांमधून आला ज्यांनी आराम नाकारला, ज्यांनी जास्त वेळ प्रार्थना केली, खोल विश्वास ठेवला आणि लगेच आज्ञाधारक राहिले. ते देवाचा गौरव पाहण्यासाठी अस्वस्थ व्हायला तयार होते. पवित्र आत्मा अपेक्षा आणि भुकेल्या वातावरणात कार्य करतो. भूक मेली की स्वर्गाची हालचाल थांबते. आत्मा ताणलेल्यांना भरतो, समाधानात बसलेल्यांना नाही. म्हणून येशू म्हणाला, जे धार्मिकतेसाठी भुकेले व तहानलेले आहेत ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जर तुम्ही स्वतःने, दिनचर्येने, अभिमानाने आणि मला पुरे आहे या वृत्तीने भरलेले असाल तर तुम्हाला देवाची भरती मिळणार नाही. आत्मा तळमळीकडे आकर्षित होतो. शक्ती तिथे सुरू होते जिथे आराम संपतो. जर तुम्हाला अलौकिक अनुभवायचा असेल तर उथळपणातून बाहेर पडा. बदल पाहायचा असेल तर सुरक्षिततेचा किनारा सोडा. होडीत बसून तुम्ही पाण्यावर चालू शकत नाही. शक्ती हालचालीत प्रकट होते. तुम्ही पाऊल टाकता तेव्हा आत्मा हलतो. तुम्ही पुन्हा विश्वास ठेवता, पुन्हा प्रार्थना करता, पुन्हा पुढे जाता, तेव्हा आग पुन्हा पेटते. पुनरुत्थान निष्क्रिय लोकांकडे येत नाही, ते चिकाटीने शोधणाऱ्यांकडे येतं. देव परिपूर्ण भांडी शोधत नाही, तो ज्वलंत हृदय शोधतो. आरामात चालणारे फक्त चमत्काराकडे बघणारे बनतात, पण समर्पित लोक चमत्कारात चालतात. 7वं कारण म्हणजे आज्ञाधारकतेचा अभाव. पवित्र आत्मा त्याच्या मार्गदर्शनाचं पालन करणाऱ्यांनाच सामर्थ्य देतो. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. शक्ती फक्त राहत नाही, ती सूचनांचं पालन करते. पवित्र आत्मा नेता आहे, अनुयायी नाही. तो बंडखोरीला नाही तर दिशेला सामर्थ्य देतो. काही विश्वासणारे अधिक अभिषेकासाठी प्रार्थना करतात, पण देवाने दिलेल्या शेवटच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतात. ते नवीन प्रकटीकरण मागतात, पण देवाने आधी सांगितलेल्या शब्दावर कृती करत नाहीत. पवित्र आत्मा बंडखोरीला सामर्थ्य देत नाही, तो एक रूपतेला सामर्थ्य देतो. तुम्ही मानवी हट्टीपणात चालत असताना दैवी भागीदारीची अपेक्षा करू शकत नाही. आज्ञाधारकता ही स्वर्गाची प्रेम भाषा आहे. ती शक्यता आणि शक्ती यांच्यामधला पूल आहे. प्रत्येक वेळी तुम्ही आज्ञा पाळता तेव्हा तुम्ही देवाच्या योजनेचा वाहक बनता. देव म्हणतो माफ कर आणि तुम्ही माफ करता तेव्हा शक्ती वाहते. तो म्हणतो बोल आणि तुम्ही बोलता तेव्हा शक्ती वाहते. तो म्हणतो थांब आणि तुम्ही थांबता तेव्हा ते सामर्थ्य वाहते. पवित्र आत्म्याचा अभिषेक आज्ञाधारकतेच्या मातीत अधिक वाढतो. ज्या चमत्कारांसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ते तुमच्या समर्पणाच्या दुसऱ्या बाजूला तुमची वाट पाहत आहेत. पेत्राने आज्ञा पाळल्याशिवाय मासे पकडले नाहीत. येशू म्हणाला, जाळं दुसऱ्या बाजूला टाका. नामान यादेंमध्ये बुडी मारण्याची आज्ञा पाळल्याशिवाय तो बरा झाला नाही. विधवेला शेवटचं तेल ओतण्याची एलियाची आज्ञा पाळल्याशिवाय तिला पुरवठा दिसला नाही. जिथे विश्वास आणि आज्ञाधारकता भेटतात तिथे पवित्र आत्म्याची शक्ती प्रगट होते. काही विश्वासणारे आत्मिकदृष्ट्या कमजोर राहतात कारण ते देवाशी वाद घालत राहतात. ते त्याच्या दिशेवर चर्चा करून स्वतःच्या सुटकेला उशीर करतात. पण जिथे बंडखोरी राज्य करते तिथे पवित्र आत्मा कार्य करत नाही. शक्ती फक्त ऐकणाऱ्यांची नसते, ते अनुसरण करणाऱ्यांची असते. येशू म्हणाला, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. प्रेम अश्रूंनी सिद्ध होत नाही, ते विश्वासाने सिद्ध होतं. जेव्हा तुम्ही देवाचं ऐकता, जरी तुम्हाला समजत नसलं तरी, तेव्हा स्वर्ग तुमच्यावर असं सामर्थ्य सोडतं जे तुम्ही धारण करू शकत नाही. सामर्थ्य हा स्वर्गाचा विश्वासासाठीचा पुरस्कार आहे. पवित्र आत्मा आज्ञाभंगामुळे गळणाऱ्या भांड्यात तेल ओतणार नाही. प्रत्येक समर्पण तुमची आत्मिक क्षमता वाढवतं. जेव्हा तुम्ही आत्म्यासोबत पावलोपावली चालता तेव्हा त्याची ताकद तुमची रणनीती बनते. तुम्ही तुमच्या क्षमतेपलीकडे कार्य कराल, तुमच्या बुद्धीपलीकडे बोलाल, तुमच्या मर्यादेपलीकडे प्रेम कराल. हेच दैवी सामर्थ्याचं चिन्ह आहे. आज्ञाधारकता भरभराट उघडते. सामर्थ्य प्रभाव पाडण्यासाठी नाही तर देवाच्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी वाहतो. पवित्र आत्म्याची शक्ती प्रदर्शनासाठी नाही तर कार्यासाठी दिली आहे. देव तुम्हाला लोकांनी पाहावं म्हणून अभिषेक करत नाही, तर तुम्ही परिणामकारक व्हावं म्हणून करतो. म्हणून जर तुम्ही अधिक पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत असाल तर कदाचित त्याने आधी सांगितलेलं पाळण्याची वेळ आली आहे.
कारण शक्ती किंवा सामर्थ्य फक्त मागण्यातून येत नाही, ते एक रूपतेतून येतं. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पण ते सामर्थ्य तेव्हाच प्रकट होईल जेव्हा तुम्ही तुमची इच्छा त्याच्या इच्छेला समर्पित कराल. पवित्र आत्मा असूनही आज्ञाधारकता नसेल तर ते चावी न फिरवलेल्या गाडीप्रमाणे आहे. क्षमता आहे पण हालचाल नाही. तुमच्यातील आत्मा शांत नाही, तो सक्रिय होण्याची वाट पाहत आहे. शक्ती मालकीत नाही, सहभागितेत आहे. तुम्ही समर्पण करता, प्रार्थना करता, पाऊल टाकता, आज्ञा पाळता, तेव्हा तो हलतो, कार्य करतो. देवाची शक्ती स्वर्गातून पडण्याची वाट पाहत नाही, ती तुमच्यातून वाहण्याची वाट पाहते. स्रोत तुमच्यात आहे, आता त्याचं माध्यम बना. जर तुम्ही हा संदेश तुमच्या आत्म्याला स्पर्श करत असेल तर इथेच थांबू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेअर करा, जेणेकरून इतरही देवाच्या आत्म्याच्या सत्याने जागृत होतील. जर या संदेशाद्वारे तुम्हाला प्रोत्साहन भेटलं असेल तर कृपया तुम्हीही कमेंट करून मला प्रोत्साहित करा, जेणेकरून अजून मी संदेश व्हिडिओ बनवेल. प्रभू आपणा सर्वांस आशीर्वादित करो.